नमस्कार. आज आपण या दोन फुलांपासून एक सुंदर असं मंगळसूत्र बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण ही 22 नंबरची तार कट करून घेतली आहे. 2 तुकडे घेतले आहेत आपण कट करून. तर आता आपल्याला मंगळसूत्राचं जे एक फूल आहे तर त्याचं एक पेंडंट बनवायचे. तर त्यासाठी आपल्याला या आपल्या 22 नंबर तारेचा एक असा लूप बनवायचा आहे. असा लूप बनवायचा आहे. लूप बनवल्याच्या नंतर ही जी खालची तार असते ना तर तिला आपल्याला थोडंसं मागच्या साईडला असं प्रेस करून घ्यायचे, म्हणजे ती जी तार आहे ना ती सरळ होते आपली. बघा असं करायचं आपल्याला. तर हा जो लूप केला आहे तर तो लूप आपल्याला हे जे फूल आहे ना तर त्या फुलाच्या मागच्या साईडला असं व्यवस्थित असं ठेवायचं आहे. आणि ही जी आपली 0.3ची तार आहे फुलाला आपण जॉईन करून घेतली, तर त्या तारेनं आपल्याला हा जो आपण बेस बनवून घेतला आहे तो असा इथे व्यवस्थित बांधायचा आहे. तर ही जी आपली 0.3ची तार आहे फुलाला आपण जॉईन करून घेतली आहे, तर ती जी तार आहे ती आपल्याला ह्या बेस जो आपण 22 नंबरच्या तारेला जो बेस करून घेतला आहे ना त्याच्यामध्ये ओवून घ्यायची. ओवून घेतल्याच्यानंतर हे बघा, तर आपल्याला ती व्यवस्थित अशी पॅक बांधायची आहे. तर आपण इथे ह्या मोत्याला आपण 1-2 राऊंड मारून घेऊया. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला यायचं थोडंसं 2 मोती सोडून. पुन्हा ही तार अशी आपण मागच्या साईडला घ्यायची आणि पुन्हा आपल्याला ती ह्या जो आपण लूप बनवला आहे तर त्याच्यामध्ये ओवून घ्यायची पुन्हा फुलाच्या समोरच्या साईडला आणि व्यवस्थित असं ओढून घ्यायचं. एकदम घट्ट ओढायचं म्हणजे तो बेस आपला फुलाच्या मागच्या साईडला व्यवस्थित पॅक होतो. हे बघा इथे आल्याच्या नंतर जेव्हा आपण ह्या तारेच्या समोर येतो तर आपल्याला हा मोती आणि ही जी तार आहे त्या दोघांना व्यवस्थित राऊंड मारायचा. पुन्हा ह्या तारेचा ह्या साईडचा मोती आणि ही तार त्या दोघांना आपण व्यवस्थित राऊंड मारायचं आहे. आणि ही जी तार आपली अशी आपल्याला 2 मोत्यांच्या अशी मध्ये ठेवायची व्यवस्थित, मग ती पॅक करायची. हे बघा आपण इथे हा मोती आणि ही जी आपली तार आहे त्यांना पॅक केलं. प्लस आता हा मोती आणि ही जी तार आहे तर त्या दोघांना व्यवस्थित असं पॅक करायचं आहे. घट्ट असं पॅक करून घ्यायचं. जेव्हा आपण फुल पॅक करतो तर जी आपली ही 0.3ची तार आहे ती फुलाच्या कुठेही समोर दिसत नाही, तर असंच आपल्याला फिटिंग करायचं व्यवस्थित, म्हणजे आपल्या फुलाची फिनिशिंग ही छान राहते. पुन्हा आपल्याला इथे एक पॅक करून घ्यायचं आहे. आपली 0.3ची तार ह्या बेसमध्ये ओवून फुलाच्या समोरच्या साईडला काढायची. हे बघा इथे आपल्या मोत्यांच्या समोर. आणि व्यवस्थित जी आपली 0.3ची तार असते ती व्यवस्थित अशी ओढून घ्यायची म्हणजे पॅक बसते. हे बघा असं पॅक झालं आहे आपलं. हे बघा असं. तर सेम आपल्याला तर आपण या फुलाचं असं बनवलं आहे, तर आपल्याला या फुलाचं सेम असंच बनवायचं आहे. आपली ही जी 22 नंबरची तार आहे त्याचा एक लूप बनवून आपल्या फुलाच्या मागच्या साईडला व्यवस्थित ठेवून जसं आपण हे पहिलं फूल बांधलं आहे ना तसं सेम आपल्याला ह्या पण फुलाचं बनवायचं आहे. तर दुसऱ्या पण फुलाचा आपण हा जो 22 नंबर तारेचा लूप बनवला त्याच्यामध्ये आपली फुलाला जी जॉईंट तार आहे 0.3ची त्याच्यामध्ये ती ओवून घेतला लूप ओवून घेतल्यानंतर व्यवस्थित असा फुलाच्या मागच्या साईडला धरायचा. तर त्याच्यानंतर आपल्या ह्या 0.3च्या तारेनं एकदम वरच्या टोकाचा जो मोती आहे फुलाचा त्याला व्यवस्थित राऊंड मारून घ्यायची.
इथे एक पॅक केला आपण, तसं आपल्याला इथे एक पॅक करायचं आहे. तर ह्या मोत्याच्या पुढे मागे करत आपल्याला इथे यायचं. इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं. आपल्या फुलाचा जो मागचा आपण बेस बनवला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही तार ओवून ह्या आपले जे मोती आहेत तर त्याच्या समोर अशी काढून घ्यायची आणि घट्ट अशी ओढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जो आपण बेस बनवला आहे तो व्यवस्थित पॅक बसतो, तो हलत नाही. बघा इथे आपण पॅक केलं. आता इथे आपल्याला बघा इथे, तर आता आपण इथे या बेसमध्ये आपण हे जे 0.3 इंच तार ओवून इथे आपण पॅक केलं. आता आपल्याला इथे जेव्हा येतो आपण ह्या तारेच्या समोर, तर ही जी आपली तार आहे ही आपल्याला ह्या दोन मोत्यांच्या व्यवस्थित मध्ये ठेवायची आणि आपला हा मोती आणि ही जी तार आहे ह्या दोघांना असे व्यवस्थित असे राऊंड मारायचे. मोत्याच्या खालनं घ्यायचं आपल्याला इकडनं असं घट्ट, असं दोन राऊंड मारायचे. मारल्याच्या नंतर आता आपल्याला ही आपली सर्व जी तार आहे ही आणि हा जो मोती आहे तो, त्या दोघांना व्यवस्थित राऊंड मारायचे. इथे असं या तारेच्या मागून पुन्हा तारेच्या इथून असं इथे आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला पुन्हा हे करायचं. इथे आपल्याला पुन्हा ही आपली 0.3 जी तार आहे ही ओवून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला तिथं पॅक करून घ्यायचे. तर आपण जे दोन्ही तार आहेत लूप बनवून आपण व्यवस्थित असे फुलाच्या मागच्या साईडला आपण पॅक केले आहेत अशा. तर आता आपल्याला इथे ही जी आपली तार आहे तर इथे आपल्याला एक एक लूप बनवून घ्यायचं आहे. तर मी आता त्यातलं एक फूल घेते. त्यात जे फूल घेतलं आहे तर त्या फुलाची जी ही तार आहे तर त्याच्यामध्ये एक मी मोती ओवून घेतला आहे. मोती ओवल्याच्या नंतर आता त्याला एक आपल्याला लूप बनवायचं आहे. तर लूप बनवण्यासाठी हे फूल असं धरायचं आणि एकदम असं आपल्याला जो लूप बनवायचा आहे तो एकदम आपला मोत्याला चिटकून बनवायचा आहे, एकदम पॅक. बघा असं लूप बनवायचं आहे. सेम या पण फुलाचा आपल्याला तसाच लूप बनवून घ्यायचं आहे. बघा असं मोती घातल्याच्या नंतर एकदम जो आपण मोती ओवला आहे तारेमध्ये तर त्याला चिटकून आपल्याला एकदम आपला लूप बनवायचा आहे. बघा असं. तर हे आपले दोन्ही लूप बनवून झाले आहेत. तर आता आपल्याला मंगळसूत्राचं पेंडंट हे जोडून घ्यायचे. तर त्यासाठी पुन्हा मी 22 नंबरची तारीख एवढी अशी कट करून घेतली आहे. कट केल्याच्या नंतर हे आपला जो एक टोक आहे तर त्या टोकाला आपल्याला एक छोटासा लूप बनवून घ्यायचा आहे. असा लूप बनवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 मोती ओवायचे आहेत. 2 मोती ओवल्याच्या नंतर जे आपण फुलाला जो बेस बनवून घेतला आहे तर ते फूल आपल्याला ओवायचं आहे त्याच्यामध्ये. ते ओवल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा 2 मोती ओवायचे आहेत. 2 मोती ओवल्याच्या नंतर आता इथे आपल्याला
एक कॅप घालायची आहे. तर ही अशी कॅप असते, तर ही आपल्याला अशी उलट्या साईडने घालायची आहे. व इथे आपण कॅप घातली. तर कॅप घातल्याच्या नंतर जो मी फुलामध्ये ग्लास मनी वापरला आहे, तर तो ग्लास मनी याच्यामध्ये घातला आहे. तर आता ग्लास मनी घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला एक कॅप घालायची आहे. तर ती कॅप आता आपल्याला ह्या साईडने घालायची. इथे कॅप घातली. कॅप घातल्यानंतर हा फुलामध्ये जो वापरलेला ग्लास मनी आहे तो घातला आहे. त्याच्यानंतर पुन्हा अशी कॅप घातल्याच्या नंतर पुन्हा दोन मोती ओवले. हे बघा, पुन्हा दोन मोती ओवल्याच्या नंतर जे आपलं दुसरं फूल आहे तर ते घातलं. ते घातल्याच्या नंतर पुन्हा दोन मोती, हे बघा असं. तर हे असे दोन मोती घातल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला ह्या टोकापाशी एक लूप बनवायचा आहे. एकदम घट्ट असा लूप, जे आपण शेवटीला मोती घातले दोन त्याला चिटकूनच आपल्याला तो लूप बनवायचा आहे. बघा असं. हे असं आपलं मंगळसूत्राचं पेंडल रेडी आहे. नंतर तुम्ही इथे आपली जी मंगळसूत्राची चेन आहे ती इथे तुम्ही ॲड करू शकता. तर त्यासाठी आपल्याला हा जो लूप आहे तर तो थोडासा ओपन करायचा आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपली मंगळसूत्राची जी चेन असते ती अडकवायची याच्यामध्ये, म्हणजे आपलं हे मंगळसूत्र असं रेडी होतं. तर ही आपली सिंगल लेअरची मंगळसूत्राची चेन आहे, तर ती आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. त्यासाठी हा जो आपण लूप बनवला आहे तर तो थोडासा ओपन करायचा. ओपन केल्याच्या नंतर ही जी मंगळसूत्राची चेनला जी कडी असते ती कडी त्याच्यामध्ये अडकवायची आणि जो आपण लूप बनवला आहे तर तो पुन्हा असा पॅक करून घ्यायचा, म्हणजे आपली मंगळसूत्राची चेन तिथे ॲड होऊन जाते. पुन्हा हे आपण साईडला सेम तसंच करायचं. जो आपण लूप बनवला त्याचं तोंड थोडं ओपन करून घ्यायचं. ओपन केल्याच्या नंतर इथे जो आपली मंगळसूत्राची चेन आहे त्याची जी कडी असते तर ती इथे याच्यामध्ये ॲड करायची. अशी अडकवल्याच्या नंतर आपल्याला जो लूप आहे तो पुन्हा पॅक करून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे आपलं मंगळसूत्र असं रेडी होतं. तर हे असं आपलं मंगळसूत्र तयार आहे.